जय श्री कृष्ण. गीता ऑलिम्पियाड 2025 साठी हा व्हिडिओ मी करत आहे. या व्हिडिओमध्ये श्रीमद भगवत गीता या ग्रंथातील चतुर्दश अध्याय म्हणजेच गुणत्रय विभाग योग या अध्यायाचे श्लोक क्रमांक 5 ते 18 पर्यंतचे श्लोक मी म्हणत आहे. त्या श्लोक क्रमांक 5 पासून 18 पर्यंत प्रकृतीमधून निर्माण होणारे गुण जे सर्व जीवांच्या मध्ये सामावलेले असतात, किंबहुना हे गुणच या जीवांपासून कर्म करून घेतात, त्या गुणांचं वर्णन केलेलं आहे. 3 प्रकारचे गुण, रज, तम आणि सत्व. हे 3 गुण, त्या 3 गुणांचं वैशिष्ट्य काय, ते 3 गुण एखादा जीवात्मा या तिन्हीपैकी कोणत्या गुणाने जास्त व्यापलेला आहे, त्यानंतर एखाद्या गुणाची वृद्धी झाली असताना जर मृत्यू आला तर त्या जीवात्म्याचं पुढं काय होतं, अशा प्रकारचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. सत्वं रजस्तम इति गुणा प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंघेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संगसमुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत. ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत. रजः सत्वं तमश्चैव तमः सत्वं रजस्तथा. सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाशकमन सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते. ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वमित्युत. लोभ प्रवृत्तिरारम्भः कर्मणां शमस्पृहा. रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च. तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन. यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत्. तदोत्तमविदान् लोकान् अमलान् प्रतिपद्यते. रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गेषु जायते. तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते. कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलम्. रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलम्. सत्त्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च. प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः. जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. जय श्री कृष्ण.